Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 12th standard. Dear students, yesterday we have started our new lesson, marketing. Actually, need of marketing arises because of increasing production and lower demand of goods and services over the years. See, today every organization wants to increase market share by presenting themselves different than their competitors. See, innovative and variety of products are introduced in the market which gives lot of choices to the customer. So it is difficult for the companies to retain consumers' loyalty. There are many sources like internet, television, newspaper, etc., which are available for collecting necessary information about products and services. It makes very difficult for the business to retain and expand the brand in the minds of customer. So marketing is important where the competition is very high. Marketing provides a competitive edge to the business and it helps to gain loyal customers through implementing good marketing plan. म्हणजे आत्ताच्या सध्याच्या स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये आपण बघतो की अनेक कंपन्या एकसारख्या वस्तू बनवतात, वस्तूंची निर्मिती करतात आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना त्यांचं अंमलबजावणी करत असतात. ग्राहकांना वेगवेगळ्या सवलती, सुविधा कंपन्या नेहमी ऑफर करत असतात. का तर त्यांना आपले कस्टमर स्वतःकडेच ठेवायचे असतात. म्हणजे ज्याला इथं आपण लॉयल कस्टमर म्हटलेलं. लॉयल कस्टमर म्हणजे की काही होऊ दे, बाजारपेठेमध्ये कोणताही नवीन कंपनी येऊ दे, कस्टमर आपला ब्रँड बदलत नाही, कस्टमर आपलं चॉईस बदलत नाही. असे जे कस्टमर्स आहेत त्यांना त्या कंपनीचे लॉयल कस्टमर असे म्हटलेले आहे. प्रत्येक कंपनी स्वतःचे असे लॉयल कस्टमर वाढविण्याचा आणि रिटेन करण्याचा म्हणजे तसेच ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासाठी त्यांना मॅक्झिमम एफर्ट्सही घ्यावे लागतात. आणि म्हणूनच मार्केटिंग हे असं फंक्शन आहे की ज्यामुळे कंपन्या आपले न्यू कस्टमर्स वाढवण्याचा तर प्रयत्न करतातच, पण जे कस्टमर सध्या आहेत त्यांना तसेच आपल्याकडे रोखून ठेवण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि मार्केटिंग हे असं फंक्शन आहे की ज्यामध्ये अनेक वेगवेगळे फंक्शन्स आहेत की ज्याच्याद्वारे कंपनीज किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन आपली स्वतःची पोझिशन मार्केटमध्ये स्ट्रॉंग ठेवू शकतील आणि ते सर्वाईव्ह होऊ शकतील. ओके, सी in our last video we have seen the concept of market. Accordingly, that place concept of market is there, then commodity concept of market we have seen, then exchange concept is there, area concept of market is there, and demand or customers concept of market is there, and space or digital concept of market is there. म्हणजे जसं जसं बदल होत गेला तसं तसं मार्केट या शब्दाची व्याप्तीसुद्धा बदलत गेली आहे. पूर्वी कसं होतं की मार्केट म्हणजे फक्त अशी एक ठिकाण होतं, अशी एक जागा होती की जिथं बायर आणि सेलर हे एकत्र यायचे आणि त्यांच्यामध्ये देवाणघेवाण व्हायची. बायर वस्तू खरेदी करायचा आणि सेलर जो आहे तो ती वस्तू विकायचा, पण त्यांची दोघांची भेट ही एका ठिकाणी व्हायची. पण कालांतराने सर्व बाजारपेठेला व्यापकता आली आणि मग या नवीन नवीन कन्सेप्ट या अस्तित्वात यायला लागल्या. आताचा कस्टमर हा कसा आहे, तंत्रज्ञानाविषयी तो जागृत आहे. अनेक नवनवीन माध्यमांचा तो वापर करतो, जसं की इंटरनेट आहे, कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे. तर अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा तो वापर करतो. त्यामुळे त्याला ॲडव्हान्समध्ये कुठल्याही वस्तूची माहितीही कळते आणि तो इंटरनेटवरती त्या प्रोडक्टविषयीची माहिती पाहू शकतो आणि त्याचे वेगवेगळे फीचर्स काय आहे तो पाहू शकतो. म्हणजे आता प्लेस कॉन्सेप्ट ऑफ मार्केट ही जी कन्सेप्ट आहे ती जुनी झालेली आहे. आताचा कस्टमर घरी बसूनसुद्धा
शॉपिंग करू शकतो आणि ऑनलाईन त्या वस्तूचे फीचर्स वगैरे तो पाहू शकतो. तर या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आज आपण मार्केटिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे ते पाहणार आहोत. सी, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग and it is related with 3 aspects. First is A, importance of marketing to the society. Second one, B is importance of marketing to the firm, means business organization. And third is importance of marketing to the consumers. म्हणजे मार्केटिंग हे या तिन्हीसाठी कसं महत्त्वाचं आहे, कसं फायदेशीर आहे ते आपण इथं डिस्कस करणार आहे. की मार्केटिंगमुळे सोसायटीला काय फायदा होतो, मार्केटिंगमुळे बिझनेस ऑर्गनायझेशनला काय फायदा आहे आणि मार्केटिंगमुळे प्रत्यक्ष कन्झ्युमरला काय फायदा आहे ते आपण इथे पाहणार आहोत. सी, नाव वी आर गोइंग टू डिस्कस द फर्स्ट ॲस्पेक्ट, दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू द सोसायटी. नाव इन दॅट मेनी पॉईंट्स आर इन्क्लुडेड लाईक increase in a standard of living, provides employment, decreases distribution cost, then consumer awareness, increase in national income, and managing consumer expectation. These 6 points are related with the importance of marketing to the society. म्हणजे समाजाला मार्केटिंगचे कोणकोणते फायदे होतात आणि किंवा समाजासाठी हे कसं महत्त्वाचं आहे ते वेगवेगळ्या पॉईंट्सच्या आधारे आपण इथे एक्सप्लेन करूया. नाव द फर्स्ट इज इन्क्रीज इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सी, द प्राईम ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्केटिंग इज टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्विसेस टू द कस्टमर्स टू सॅटिस्फाय देअर नीड्स. ओके. सी, द डिलिव्हरी ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू द सोसायटी. Marketing provides the choices to the people. Marketing helps to identify the need of the customer and take an initiative to provide quality goods at the cheaper prices. This will help to increase and maintain the standard of living of the customers. In the modern times, large-scale production of goods and services reduce its prices, due to which even the poorer sections of society can attain a reasonable level of living. म्हणजे पहा की मार्केटिंगमुळे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा हा उंचावत आहे. म्हणजे त्यांना स्टँडर्ड क्वालिटीचे प्रोडक्ट्स हे सहजपणे मिळत आहेत. हे कशामुळे शक्य झालं आहे, तर मार्केटिंगमुळे शक्य झालेलं आहे. आता इथे आपल्याला सांगता येईल की लोकांच्या राहणीमानाचा दर्जा कशामुळे उंचावलेला आहे, कारण मार्केटिंगच्या वेगवेगळ्या जे फंक्शन्स आहेत त्यामध्ये लोकांना काय आवडतं, ग्राहकांना काय आवडतं, काय आवडत नाही, त्यांचा कल कुठे आहे, त्यांची टेस्ट कशी आहे याचा पण अभ्यास केला जातो. आणि या अभ्यासातून जो प्रोड्युसर आहे किंवा जे बिझनेसमॅन आहे ते निर्णय घेतात किंवा आपल्या बिझनेसशी रिलेटेड ते डिसिजन घेतात की कशा प्रकारच्या वस्तू लोकांना आवडतात आणि आपण आपल्या सध्याच्या वस्तूमध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत, कोणते कोणते फीचर्स ॲड करायला पाहिजे आहेत, लोकांना कोणत्या वस्तू वापरणं सोयीचं पडतं याचा मार्केटिंग फंक्शनमध्ये अभ्यास केला जातो. आणि त्याप्रमाणे मग वस्तूंची आणि सेवांची निर्मिती आणि डिस्ट्रीब्युशन हे केलं जातं. आणि अशा अनेक कंपन्या इनिशिएटिव्ह घेऊन म्हणजे पुढाकार घेऊन हे बदल नेहमी करत असतात आपल्या कन्झ्युमर्सची संख्या वाढवण्यासाठी आणि जे कन्झ्युमर्स आहेत त्यांना आपल्याकडेच ते राहावेत यासाठी ते सदैव प्रयत्न करत असतात. आणि यातूनच मग या कंपन्या वेगवेगळे फीचर्स सध्याच्या प्रोडक्ट्समध्ये ते इंट्रोड्यूस करतात. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागते की कोणती कंपनी जास्त सुविधा आपल्या ग्राहकांना देईल आणि त्यातूनच मग ग्राहकांना अनेक चांगल्या वस्तू रिजनेबल प्राइसेसमध्ये बाजारामध्ये उपलब्ध होत आहे. आणि नक्कीच याचा फायदा कोणाला होतो, तर अतिशय सामान्य लोकांनासुद्धा किंवा जे आपण म्हणू समाजातील गरीब घटक आहेत त्यांनासुद्धा या वस्तू आता रिजनेबल प्राइसेसमध्ये सर्वत्र उपलब्ध होत आहे. आणि हे फक्त मार्केटिंगमुळे शक्य झालेलं आहे. ओके.
Now the second point is provides employment. See, modern marketing is a total system which covers almost all functions of organization like buying, then selling, financing, transporting, warehousing, risk bearing, research and development, etc. To run this system, there is a need of people. So, thus, marketing gives job opportunity to the people. In the modern era of automation, lesser employments are available in production function, and the role of marketing has widened. It gives more opportunity of employment in marketing. Converse and Huge have rightly pointed out that in order to have continuous production, there must be continuous marketing. Only then employment can be sustained and high level of business activity can be continued. म्हणजे पहा की मार्केटिंगमुळे अनेक रोजगाराच्या संधी या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे लोकांना काम मिळणं हे फक्त मार्केटिंगमुळे शक्य झालेलं आहे. कारण मार्केटिंगमध्ये हे सगळीच फंक्शन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. कोणकोणते? तर बाईंग, सेलिंग आहे, फायनान्सिंग आहे, ट्रान्सपोर्ट आहे, वेअरहाऊसिंग आहे, रिस्क बेअरिंग आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे. आणि या कामाशी ज्या ज्या लोकांचा संबंध येतो त्या सर्व लोकांना इथं रोजगाराची संधी निर्माण होते. त्यांना काम मिळतं. दे गेट्स वर्क ड्यू टू द मार्केटिंग फंक्शन. For example, see nowadays in the process of production, many companies or production houses using the machinery. So there is a less chances of getting the job in actual production place. But now more chances are increased in the work of distribution of goods and services. म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन प्रोसेसमध्ये उलट नोकरीच्या संधी कमी आहेत. कारण तिथे सगळं मशिनरीचा वापर केला जातो. अधिकाधिक कामं ही ॲटोमेटेड असतात आणि जास्त संधी या आता जिथे वस्तूंचं डिस्ट्रीब्युशन होतं त्या ठिकाणी आपल्याला रोजगाराच्या संधी या जास्त प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या दिसतात. की जसं वेअरहाऊसेस लागतात, वेअरहाऊसेसमध्ये सुद्धा वेअरहाऊस कीपर लागतो, मग त्याला काम मिळतं. त्यानंतर ट्रान्सपोर्टसाठी म्हणजे ट्रक चालवणे, टेम्पो चालवणे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रायव्हेट व्हेकल्स आहेत तर त्या ट्रान्सपोर्ट एजन्सीज त्या ऑर्डर घेऊ शकतात. म्हणजे ड्रायव्हर म्हणून काम मिळू शकतो लोकांना. त्याचप्रमाणे रिस्क बेअरिंग आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, ॲडव्हर्टायझिंग सेक्शन आहे. तर तिथंसुद्धा वस्तूची जाहिरात करण्यासाठी ज्या सेवा निर्मिती केल्या जातात त्यांची जाहिरात लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये सुद्धा लोकांना काम मिळतं. म्हणजे पहा की नुसतं वस्तूचं प्रोडक्शन फॅक्टरी प्लेस जी आहे तिथंच रोजगाराची संधी आहे असं नाही. तर बँकिंग सेक्टर आहे, इन्शुरन्स आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तर इथंसुद्धा लोकांना रोजगाराच्या संधी या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे मार्केटिंगमुळे या सर्व हे जे सर्व नवीन विभाग आहेत तिथेसुद्धा लोकांना अधिकाधिक नोकरी मिळण्याची संधी ही उपलब्ध झालेली आहे. ओके, नाव द थर्ड इज डिक्रीजेस डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. सी, marketing activities helps to provide cheap goods and services to the society. Effective utilization of channel of distribution can help in reducing the cost prices of products and services. Reduction of cost will help to increase the potential consumers for the products or services. It also assures timely availability of the product. आता डिस्ट्रीब्युशन कॉस्ट कमी कशी झालेली आहे. आता मार्केटिंग जेव्हा वस्तूंचं केलं जातं तेव्हा त्या वस्तू ग्राहकांपर्यंत अगदी स्वस्त दरामध्ये कशा पोचतील याविषयी अधिकाधिक प्रयत्न केले जातात. आणि या वस्तू ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी जे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन आहे तर तिथं कमीत कमी साखळी निर्माण होईल, जे एजंट्स आहेत ते कमीत कमी असतील यासाठी अभ्यास केला जातो.
ओके. आणि जेवढे एजंट्स तुमचे कमी असतील, म्हणजे डायरेक्ट प्रोडक्ट हे कन्झ्युमरच्या हातात जेवढं पडेल तेवढं तुमची कॉस्टही कमी होत जाणार आहे. ओके. आणि म्हणूनच मार्केटिंग या फंक्शनमध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, हाऊ टू डू दॅट पार्ट इज ऑल्सो स्टडीड, अँड दिस हेल्प्स टू रिड्यूस द कॉस्ट, अँड ॲटोमॅटिकली इट that benefit goes to the consumers only. Okay, so decreases the distribution cost, म्हणजे कमीत कमी डिस्ट्रीब्युशन कॉस्ट ही मार्केटिंग या फंक्शनमुळे शक्य होऊ शकतं. म्हणजे जेवढे तुमचे एजंट्स जास्त असतील, कमिशन एजंट की जे प्रोड्युसरसाठी काम करतात, तेवढा तो डिस्ट्रीब्युशन खर्च हा वाढतो, आणि जेवढे ते कमी असतील तेवढा तो कमी होतो. म्हणून मार्केटिंग फंक्शनमध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे ही डिस्ट्रीब्युशन कॉस्टसुद्धा कमी होते, आणि पर्यायाने त्यामुळे फायदा हा ग्राहकालाच होतो. नाव द नेक्स्ट इज डिक्रीजेस कन्झ्युमर अवेअरनेस. द फोर्थ वन इज कन्झ्युमर अवेअरनेस. आता कन्झ्युमर अवेअरनेस म्हणजे काय? ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणे. सी, मार्केटिंग हेल्प्स द सोसायटी बाय informing and educating consumers. The functions of marketing is to fulfill the needs of the consumers. Marketing helps consumer to know about new product and service available in the market and its usefulness to the customer. Actually, marketing provides satisfaction to the society by supplying relevant information, goods and services to the people of society according to their demand and taste. Marketing can also include more practical information to assist in making a purchase, such as address, phone numbers, product release dates, store hours and web address. Okay. See, due to the marketing, people or the consumer gets the information about the product, and marketing functions, this function is very important because under the marketing survey is conducted what the people like, for which these people are giving preferences, and all the useful things which are beneficial to the customer. Every business organization tries to produce such goods and services only. And what the people like, what are their requirements, all these parts are considered under the marketing. ओके. म्हणजे मार्केटिंग केल्यामुळे कन्झ्युमर्सचं अवेअरनेस हे वाढतं, म्हणजे त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली जाते, आणि लोकांना माहिती पुरवली जाते. एखाद्या नवीन प्रोडक्टची सुद्धा अशीच माहिती दिली जाते, आणि नवीन प्रोडक्ट लोकांना आवडलं की नाही याचा एक प्रकारे सर्वे केला जातो. लोकांना काय आवडतं, काय आवडत नाहीत, कशाला ते प्रेफरन्स देतात, या गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या जातात. ओके. आणि त्याच्यामुळे जो प्रोड्युसर आहे किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, त्यांना वस्तू आणि सेवांची निर्मिती आणि डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी फार मदत होते. ओके. Now the next is increase in national income. See, every economy revolves around marketing, production and finance to the industry. The scientifically organized marketing activities help in the economic development of the country. Effective marketing of products and services results into industrialization, more job, and makes the economy stronger and stable. Marketing can bring about rapid development of the country by integration of agriculture and industry. आता मार्केटिंगमुळे देशाचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते. आता हे कसं शक्य आहे तर पहा की चांगल्या प्रकारे मार्केटिंग केलेले जर सगळ्या बिझनेस ऑर्गनायझेशन असतील
की जे नेहमी मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज अंडरटेक करतो किंवा त्याचा फॉलोअप घेत असतो. तर अशा देशाची अर्थव्यवस्था ही अतिशय मजबूत, सुदृढ आणि स्टेबल असते. ओके. आणि चांगल्या प्रकारे वस्तूंचं मार्केटिंग केल्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन वाढतं, जॉब अपॉर्च्युनिटी वाढतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही मजबूत बनते. ओके. सो if the marketing function is performed properly by the business organization, then rapid development of the country is possible and there can be proper balance between the agriculture sector and industry sector. म्हणजे ॲग्रिकल्चर म्हणजे काय, आपण काय म्हणतो की ॲग्रिकल्चर सेक्टर प्रोव्हाइड्स ऑल द रॉ मटेरियल टू द सेकंडरी इंडस्ट्री, दॅट इज इंडस्ट्री. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीला वस्तूंची निर्मिती करायची असेल तर त्यांना रॉ मटेरियल कोणत्या सेक्टरकडून मिळतं, तर ॲग्रिकल्चर सेक्टरकडून ते मिळतं. ओके. त्याच्यावरती ती पूर्ण अवलंबून असते. आणि ज्या बिझनेस ऑर्गनायझेशन कायम मार्केटिंग फंक्शन परफॉर्म करत असतात त्यांना या सर्व गोष्टींची जाणीव असते की रिसोर्सेस कसे आहेत, कोणते रिसोर्सेस आपण काळजीपूर्वक वापरले पाहिजेत. ओके. आणि एकूणच आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, आपल्याला भविष्यामध्ये कोणत्या वस्तूंचा तुटवडा येऊ शकतो, कोणत्या वस्तूंची आपण निर्मिती केली पाहिजे, याचा सगळा अंदाज या मार्केटिंग फंक्शनमुळे अनेक बिझनेस ऑर्गनायझेशनला येऊ शकतो आणि त्यातूनच मग एक चांगली अर्थव्यवस्था ही निर्माण होऊ शकते. ओके. नाव द 6th पॉईंट इज मॅनेजिंग कन्झ्युमर एक्सपेक्टेशन्स. म्हणजे काय, तर ग्राहकांच्या ज्या इच्छा आहेत, ग्राहकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. सी, मार्केटिंग रिसर्च हेल्प्स ऑर्गनायझेशन टू अंडरस्टँड द नीड्स ऑफ द कन्झ्युमर. इट हेल्प्स इन डेव्हलपिंग द प्रोडक्ट्स विच फुलफिल्स कन्झ्युमर्स एक्सपेक्टेशन्स. म्हणजे मार्केटिंग फंक्शन नेहमी कन्झ्युमर कशाची अपेक्षा करतात याचा विचार करत असतं. सी, बिझनेस यूज मार्केटिंग टू मेक कन्झ्युमर अवेअर ऑफ मेजर चेंजेस सच ॲज मर्जर्स अँड ट्रान्सफर इन ओनरशिप दॅट अफेक्ट्स द प्रोडक्ट ऑफरिंग ऑर सीक टू इम्प्रूव्ह क्वालिटी. गव्हर्मेंट रेग्युलेशन प्रिव्हेंट मार्केटर्स फ्रॉम मेकिंग फॉल्स ऑर मिसलिडिंग क्लेम्स. म्हणजे कायदासुद्धा गव्हर्मेंटचं जे सरकारचं धोरण आहे त्यामध्ये सुद्धा सरकार याच्यावरच नियंत्रण ठेवतं की लोकांपर्यंत कुठल्याही चुकीचे दावे मार्केटिंग करत असताना होणार नाहीत. तर याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. लाईक ॲडव्हर्टाइजमेंट करत असताना की कुठला प्रोडक्ट वापरल्यावर तुम्हाला काय फायदा होईल, हे जेव्हा ॲज अ पॉलिसी ऑफ मार्केटिंग असते एखाद्या वस्तूची, तेव्हा तसं क्लेम करत असताना बिझनेस ऑर्गनायझेशनने कुठल्याही चुकीची माहिती लोकांपर्यंत देऊ नये, ज्यासाठी सरकार पण त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतं. ओके. सो कन्झ्युमर्स जे आहेत त्यांना नेहमीच नवनवीन वस्तूंची अपेक्षा असते आणि या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये काही ना काही नवीन ते शोधत असतात, नवीन नवीन फीचर्स वस्तूमध्ये ते पाहत असतात. तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी हे बिझनेस ऑर्गनायझेशन करत असतं आणि ते त्यांना शक्य आहे ते केवळ मार्केटिंग फंक्शनमुळे. सो वी कॅन से दॅट ऑल द एक्सपेक्टेशन्स ऑफ कन्झ्युमर्स कॅन बी फुलफिल with the help of marketing function by the business organization. So all these are the points which are telling importance of marketing to the society. Okay. Now we are going to discuss the next point, that is importance of marketing to the firm. म्हणजे हे जे मार्केटिंग फंक्शन्स आहेत ते बिझनेस ऑर्गनायझेशनला का महत्त्वाचे आहेत किंवा कोणते पॉईंट्स आहेत की ज्यामधून आपण हे सांगू शकतो की मार्केटिंग फंक्शन बिझनेस ऑर्गनायझेशनला खूप महत्त्वाचं आहे. नाव दे ऑल्सो कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ दीज 6 पॉईंट
The first is increase awareness, the second is increase sales, the third is creates trust, fourth is basis for making decision, fifth is sources of new idea, and sixth is tackling the competition. With the help of these 6 points, we are going to discuss now the importance of marketing to the firm. Firm means here business organization. See the first one. Increase awareness. See, once marketing creates awareness about the products or services among the consumer, it attracts them to purchase the same. Successful marketing campaign helps to increase the sales of the organization. Increase in the sale generate profit for the organization. This income and profit are reinvested in the business to earn more profit in future. Okay. In modern business, survival of the organization depends on the effectiveness of marketing function. Increase in sales. See, due to the increase in awareness also, see, marketing helps in creating awareness about the existing products, new arrivals, as well as the company which sells a particular product in the market. It creates a brand image among the consumers. आता जे मार्केटिंग फंक्शन आहे त्याच्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनला काय फायदा होतो, तर बिझनेस ऑर्गनायझेशन काय करू शकते, तर जे कस्टमर्स आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करू शकते. कशाबद्दल करू शकते, तर सध्याचे जे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत त्यांच्याबद्दल, म्हणजे एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्याबद्दल लोकांना माहिती देऊ शकतो. प्लस जे न्यू अरायव्हल्स आहेत कंपनीचे, जे नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेले आहेत त्याबद्दलसुद्धा या मार्केटिंग फंक्शनच्याद्वारे किंवा ॲडव्हर्टायझिंग फंक्शनच्याद्वारे सुद्धा कंपनी आपल्या ग्राहकांना ती माहिती देऊ शकते. ठीक आहे. प्लस अशा प्रकारे मार्केटिंग फंक्शन सक्सेसफुली परफॉर्म केल्यामुळे काय होतं की जे पोटेन्शियल कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे जे भविष्यामधले होणार आहे, ते सुद्धा कंपनीकडे आकर्षित होतात, त्यांच्या प्रोडक्टकडे आकर्षित होतात, त्या प्रोडक्ट्सची ते माहिती काढायला लागतात आणि मे बी फ्युचरमध्ये ते आपले कन्झ्युमर्स होऊ शकतात. ओके. सो इट क्रिएट्स अ ब्रँड इमेज अमंग द कन्झ्युमर्स. तर अशा पद्धतीने जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा ते फायदेशीर आहेत. जे न्यू अरायव्हल्स आहेत सध्या मार्केटमध्ये त्याचीसुद्धा ते माहिती देऊ शकतात. प्लस जे पोटेन्शियल कन्झ्युमर्स आहेत त्यांनासुद्धा ते अट्रॅक्ट करू शकतात. सो इन दिस वे मार्केटिंग हेल्प्स फर्म टू क्रिएट अवेअरनेस, to increase awareness among the consumer. Now the second is increase sales. See, once the marketing creates awareness among the consumer, it attracts them to purchase the same. See, successful marketing campaign helps to increase the sales of the organization. म्हणजे एकदा का लोकांमध्ये प्रोडक्टबद्दल अवेअरनेस निर्माण केलं की ते जे कन्झ्युमर्स आहेत त्यांना तेच प्रोडक्ट घेण्यासाठी इन्सिस्ट केलं जातं किंवा वेगवेगळे मार्केटिंगचे फंक्शन्स आहेत, ट्रिक्स आहेत, त्याद्वारे कन्झ्युमर्स तेच प्रोडक्ट घेतील हे पाहिलं जातं. ओके. आता सक्सेसफुल मार्केटिंग कॅम्पेन म्हणजे काय, तर वेगवेगळ्या युक्त्या वापरून किंवा वेगवेगळ्या नवीन ट्रिक्स वापरून प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला आपला सेल इन्क्रीज करता येतो. आणि एकदा का सेल्स वाढला, विक्री वाढली की नॅचरली त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला भरपूर नफा प्राप्त होतो आणि प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनच्या ग्रोथ आणि सर्वायवलसाठी नफा हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रॉफिट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सर्वायवल ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन अँड इट्स एक्सपान्शन ऑल्सो. म्हणजे जर बिझनेस मोठा करायचा असेल, या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये तग धरून राहायचं असेल तर मार्केटिंग फंक्शन हे सक्सेसफुली रन करावंच लागतं.
Now the next is create trust. See, people want to buy from a business that has a trustworthy reputation. Creating trust among the customer is a time consuming process actually. Creating trust among the consumer helps the business to earn loyal customers. Once your business can establish this trust with your clients, it creates customers' loyalty. Happy customers enhance the brand image in the market. Effective marketing plays an important role in building a relationship between the customer and the organization. Effective pricing policy and timely after sales services improve image of the organization. A majority of the activities of the marketers are directed towards building the brand equity of the business. आता मार्केटिंगमुळे ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करता येतो. ॲक्च्युली लोकांना अशाच कंपनीच्या वस्तू खरेदी करायला आवडतात की ज्यांच्यावरती ते विश्वास ठेवू शकतात आणि ज्या कंपन्यांचा मार्केटमध्ये नावलौकिक आहे, गुडविल आहे. ठीक आहे. आणि लोकांमध्ये अशा प्रकारचं विश्वास निर्माण करण्यासाठी कंपनीजला सुद्धा बराच वेळ लागतो. इट इज अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. ओके. लॉयल कस्टमर्स जर आपल्याला तयार करायचे असतील कंपनीला, तर त्यासाठी सुद्धा कंपनीला मार्केटिंग पॉलिसी योग्य प्रकारे यूज करावी लागते. ओके. आणि हॅप्पी कस्टमर जे आहेत की म्हणजे जे समाधानी आहेत त्या कंपनीच्या प्रत्येक प्रोडक्टबद्दल. ओके. तर असे जे कस्टमर्स आहेत ते मार्केटमध्ये त्या कंपनीची ब्रँड इमेज तयार करतात. ओके. म्हणजे दुसऱ्या कितीही कंपन्या आल्या तरी हे कंपनी आपले प्रोडक्ट आणि आपला ब्रँड कधीच सोडत नाही, कारण त्यांना त्याच्यावरती एवढा विश्वास असतो. आणि हे सगळं चांगल्या मार्केटिंग पॉलिसीमुळेच शक्य होऊ शकतं. ओके. नाव द फोर्थ इज बेसिस फॉर मेकिंग डिसिजन. सी, businessman is required to take so many decisions while performing various business activity. As the scale of operation increases, these decisions become more complex. Marketing helps to take right decision at right time. म्हणजे ज्यावेळी एखादा बिझनेसमॅन व्यवसाय करत असतो तेव्हा त्याला अनेक निर्णय घ्यावे लागतात. लाईक what to produce, how to produce, when to produce, like and for whom to produce. म्हणजे कोणासाठी, कशासाठी, केव्हा वस्तूची निर्मिती करायची आहे. आणि जसं जसं बिझनेसचं स्केल वाढत जाईल फ्रॉम स्मॉल टू लार्ज, तसं डिसिजन आणखीन कॉम्प्लेक्स होत जातात. ओके. म्हणजे जी ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ती आणखीन धोकादायक होते, किचकट होते. त्याच्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. आणि मार्केटिंग हे असं आपण म्हणू शकतो फंक्शन आहे की योग्य प्रकारे जर ते केलं तर डिसिजन घेत असताना बिझनेसमॅनला कोणताही त्रास होत नाही. तो योग्य निर्णय योग्य वेळी घेऊ शकतो जर मार्केटिंग पॉलिसी चांगली असेल तर. ओके. नाव द नेक्स्ट इज फिफ्थ वन इज सोर्सेस ऑफ न्यू आयडियाज. हिअर marketing helps business to understand the need of the consumers. It helps to understand the new demand pattern emerge in the market. The 4 P's of marketing mix, that is product, price, place and promotion, play huge role in the product development. See, inventions and innovations are taken place as per the need for the research and development team of the business. म्हणजे सोर्सेस ऑफ न्यू आयडियाज म्हणजे काय, तर मार्केटिंग फंक्शन हे व्यवस्थित पार पाडलं तर त्यातूनसुद्धा बिझनेस ऑर्गनायझेशनला नवनवीन कल्पना या लक्षात येतात की लोकांच्या टेस्टमध्ये कसा फरक पडत चाललेला आहे, आपले जे ग्राहक आहेत ते कशाला प्रिफरन्स देत आहेत, हे सगळं
ज्ञान केवळ मार्केटिंग फंक्शनमुळे बिझनेस ऑर्गनायझेशनला मिळू शकतं. सी, मार्केटिंग हेल्प्स इन अंडरस्टँडिंग ऑल दीज चेंजेस. ओके, आणि लोकांचा डिमांड पॅटर्न कसा आहे ते सुद्धा लक्षात येतं आणि त्याप्रमाणे मग बिझनेस ऑर्गनायझेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला तशा प्रकारे सूचना देऊ शकतो की आपण आपल्या प्रोडक्टमध्ये कोणते मॉडिफिकेशन करू शकतो, कोणते कोणते फीचर्स ॲड करू शकतो, त्याप्रमाणे संशोधन केलं जातं. ओके, तर हे सगळं कशामुळे शक्य आहे, तर मार्केटिंग पॉलिसी व्यवस्थित फॉलो केली तर या गोष्टी बिझनेसमॅनला समजू शकतात आणि त्याप्रमाणे ते योग्य ते बदल रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये करू शकतात. आपल्या टीमला ते योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतात. पण हे सगळं मार्केटिंग पॉलिसी जर व्यवस्थित असेल, सर्वे म्हणा किंवा लोकांकडनं रिप्लाय घेणं, त्यांचे कंप्लेंट्स असेल, सजेशन्स असेल ते ॲक्सेप्ट करणं किंवा लोकांसोबत किंवा ग्राहकांसोबत कम्युनिकेशन करणं, या सगळ्या मार्केटिंग पॉलिसीज आहेत की ज्यामधनं तुम्हाला ग्राहकांची आवड निवड समजू शकते आणि त्याप्रमाणे मग तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटात अशा इन्स्ट्रक्शन देऊ शकतात. ओके, सो ऑल दिस इज पॉसिबल with good marketing policy, and see the research and development department can work accordingly, and they will try their best to do the modification in the current process of production due to the marketing policy. Now the sixth is tackling the competition. So there is a increasing competition in almost all sectors of the economy. Marketing not only helps to communicate the products and services to the consumer but also motivates them to buy the same. Okay, so here we can say that sound marketing strategies can portray better image of the business than the competitors. Business can take यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी फॉर इफेक्टिव्ह मार्केटिंग. म्हणजे शेवटी सध्याचं बाजारपेठ आहे ती अतिशय स्पर्धात्मक आहे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर एनी बिझनेस टू क्रिएट अ मोनोपॉली फॉर देअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. प्रत्येक बिझनेसमॅन किंवा कंपनी याचा फायदा घेऊन वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करतात. वेगवेगळे फीचर्स ते आपल्या ग्राहकांसाठी आपल्या प्रोडक्टमध्ये ॲड करत असतात. प्रत्येक कंपनीला असंच वाटतं की पूर्ण मार्केटमध्ये आमचाच दबदबा असावा, आमचेच प्रोडक्ट ग्राहकांना आवडावेत, त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. ओके, आणि जे पोटेन्शियल कस्टमर्स असतात त्यांनासुद्धा आपल्याकडे आकर्षित करण्याचा ते प्रयत्न करतात. प्रत्येक कंपनी ब्रँड इमेज क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असते आणि ही सगळी कॉम्पिटिशन फेस करण्याची ताकद केवळ मार्केटिंग पॉलिसी जर व्यवस्थित केली असेल तर ती बिझनेस ऑर्गनायझेशनला मिळते. ओके, मार्केटिंग नॉट ओनली हेल्प्स to communicate the product and services to the customers but also motivates them to buy the same. आपण असं म्हटलं आहे की मार्केटिंगचं पहिला हेतू काय आहे, तर प्रोडक्टची त्यांना ग्राहकांना माहिती देणे. पण इथपर्यंतच ही मार्केटिंग पॉलिसी लिमिटेड आहे का, तर नाही. तर असे वेगवेगळे प्रयत्न करणे की जेणेकरून ग्राहक म्हणजे जे कन्झ्युमर आहेत ते तेच प्रोडक्ट खरेदी करतील. अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज त्यांना रन कराव्या लागतात आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं लागतं. सो टॅकलिंग द कॉम्पिटिशन इज पॉसिबल ड्यू टू द प्रॉपर फंक्शन ऑफ मार्केटिंग. सो ऑल these points are explaining the importance of marketing to the firm, to the business organization. So dear students, today we have seen the importance of marketing to the society first. See, importance of marketing to the society. There are 6 points included. Increase in standard of living, provides employment, decreases distribution cost, increases consumer awareness,
increase in national income, and managing consumer expectation. All these points are telling importance of marketing to the society. And then we discussed importance of marketing to the firm. In that, various points are included like increase awareness, increases sales, creates trust, basis for making decision, sources of new ideas, and tackling the competition. So we have completed 2 points today, and this lesson is very important. To this lesson 15 marks are given, so each and every point is very important. In exam also a short note may be there, like importance of marketing to the firm or importance of marketing to the society. So such type of question can be asked, so that time you have to mention all these 6 points. Okay, in our next lecture we are going to discuss importance of marketing to the next one, and that is consumers. Importance of marketing to the consumers, how marketing is important for the consumers. Till then, take care, be happy, and goodbye students. Thank you.